नमस्कार, मी श्वेता. 8 मे 2026 पासून इंस्टाग्राममध्ये एक बदल झालाय. आतापर्यंत आपण एकमेकांना जे मेसेजेस पाठवतोय ते एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे सुरक्षित होते, पण आता हे बंद झालंय. याचा अर्थ नेमका काय बघूयात. एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे नेमकं काय, तर एक असं डिजिटल लॉक ज्याची चावी फक्त मेसेज पाठवणाऱ्याकडे असते आणि मेसेज मिळवणाऱ्याकडे असते. अगदी इंस्टाग्रामची कंपनी मेटा सुद्धा हे मेसेजेस वाचू शकत नव्हती, पण 8 मे पासून हे कुलूप काढलं गेलंय. तुमचे डीएम आता मेटाच्या सर्व्हरवरती ओपन फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. त्यामुळे 8 मेला झालेले 3 मोठे बदल कुठले, तर एक म्हणजे चॅट आता पूर्णपणे प्रायव्हेट नसतील. मेटा गैरवापर, फ्रॉड किंवा हॅरासमेंट रोखण्यासाठी तुमचे मेसेजेस स्कॅन करू शकते. जरी ते सुरक्षेसाठी म्हणत असले तरी तुमची प्रायव्हसी आता 100% राहिलेली नाही. दुसरा मुद्दा, स्पॅम आणि स्कॅमचा धोका. जेव्हा मेसेजेस एन्क्रिप्टेड नसतात तेव्हा फिशिंग लिंक्स किंवा फेक ऑफर्स आणि व्हायरस पाठवणं हॅकर्ससाठी सोपं असतं. तिसरा पॉइंट तो म्हणजे डेटा ट्रॅकिंग आणि जाहिराती. तुम्ही चॅटमध्ये काय बोलता यावरती आधारित मेटा तुम्हाला अधिक आक्रमकपणे जाहिराती किंवा रिकमेंडेशन पाठवू शकते, दाखवू शकते. त्यामुळे 8 मेच्या या बदलामुळे इंस्टाग्राम वापरणं बंद करण्याची गरज नाही, पण वापरण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. धन्यवाद.